तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवीला उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून पंख्याने वारा घालण्याची पारंपरिक सेवा सुरू करण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही ही सेवा चैत्र महिन्यापासून दुपारी 1 ते 4 या वेळेत होते आणि पंख्याने वारा घालण्यात येतो। देवीला लिंबू सरबत, फळं आणि पेढ्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात येतो। तुळजापुरातील पलंगे कुटुंबाकडे ही सेवा दरवर्षी दिली जाते। आता मृग नक्षत्रातील पावसाळा सुरू होईपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे। इराणसोबत 2 दिवसापासून चर्चा सुरू। ऊर्जा प्रकल्पांवरचे हल्ले थांबवले, ट्रम्प यांची मोठी घोषणा। पण इराणने दावा फेटाळला। इराणी हल्ल्यांच्या भीतीने ट्रम्पनी माघार घेतल्याचाही टोला। भारतातच गॅस उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर। युद्धामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक स्थितीत सरकारची पावलं। तर 14 किलो सिलेंडरमध्ये आता 8 ते 10 किलो घरगुती गॅस देणार। भाजपकडून गळचेपी सुरू। आम्ही राजीनामा देऊ। सातारा झेडपी प्रकरणावरून शिवसेना आमदारांची शिंदेंसमोर खतखत। फडणवीस आणि शिंदेंची फोनवरून चर्चा। लवकरच बैठक होणार। सातारा प्रकरणावरून विधान परिषदेत भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये जोरदार खडाजंगी। सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याचे उपसभापती नीलम गोरेंचे आदेश, तर निर्णय राखून ठेवला। सभापती राम शिंदेंची माहिती। अशोक खरात प्रकरणावरून सभागृहात विरोधक आक्रमक। खरातला भेटणाऱ्यांची HIV टेस्ट करा, वडेट्टीवारांची मागणी। तर कोणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं। अटकेपूर्वीच भोंदू अशोक खरातला व्हिडिओ व्हायरल झाल्याची कुणकुण। पीडितेंनी तक्रार केल्यानंतर एका आमदारानेच भोंदूला दिली होती माहिती। भोंदू खराची पुन्हा एकदा SIT चौकशी। क्राईम ब्रांचकडनं कार्यालयाची झाडाझडती, तर रबरी साप आणि वाघाची कातडी घेत खरातचे काळे कारनामे। एकूण 6 गुन्हे दाखल। ऐन काजूच्या हंगामात ओंकार हत्ती पुन्हा गोव्यामध्ये दाखल। हत्तीकडून काजूचं नुकसान होऊ नये म्हणून वन विभाग सतर्क। वन खात्याचे कर्मचारी ओंकार हत्तीच्या मागावर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।